नमस्कार मित्रांनो. तर आजचा मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे, खास करून आपल्या राज्यातील महाराष्ट्र राज्यातील लोकांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि हा व्हिडिओ रॅशनिंग कार्ड संबंधित तुम्हाला जे रॅशनिंग कार्ड धान्य मिळतं, स्वस्त धान्य, याच्याविषयी हा व्हिडिओ आहे. जर तुम्ही रॅशनिंग कार्डची जी प्रोसेस आहे, जे काही ऑनलाईन डॉक्युमेंट्स द्यावं लागतात, त्याविषयी तुम्ही जर कागदपत्र दिले नसतील, ऑनलाईन प्रोसेसिंग केली नसेल, तर आत्ता स्टोरीत तुम्ही जाऊन करून घ्या. कारण येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला स्वस्त धान्य तेही मिळण्याचं बंद होईल. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. खास तर म्हणजे माझा हा हेतू आहे की हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा, की जेणेकरून हा ज्या लोकांना ही माहिती नाही की आपण काय केल्यानंतरनं काय होईल, रेशनिंग कार्ड ऑनलाईन कसं करायचं, तुम्ही जर ही कामं नसतील केली तर तुम्ही तत्काळ ही कामं करून घ्यावी. कारण तुम्हाला गव्हर्नमेंटचे नियम तर दिवसेंदिवस बदलत चाललेले आहेत. त्यासाठी हा तुम्हाला व्हिडिओ बनवून देत आहे मी. तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी मी एक ऑडिओ क्लिप ही केलेली आहे. तर मी त्याच्यावर तुम्हाला सविस्तरपणे तुम्हाला त्याच्यावर जे आहे ते त्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला समजून जाईल काय काय कागदपत्राची पूर्तता करावी लागेल. ह्याचे दोन तीन पार्टमध्ये जरा विशेषरित्या म्हणजे व्हिडिओ येतील रेशनिंग कार्डविषयी. जर तुम्हाला अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चला, तर मी हा ऑडिओ चालू करत आहे. देशातल्या 80 कोटीपेक्षा जास्त गरीब जनतेला सर्वात मोठा झटका लागणार आहे. जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं रेशन कार्ड असेल, केशरी, पिवळं किंवा पांढरं, APL, BPL किंवा अंत्योदय, तर मित्रांनो तुमच्यासाठी एक वाईट खबर आहे. 1 जानेवारी 2024 पासून रेशन कार्डच्या संदर्भात 2 ते 3 अतिशय कडक नियम देशभरात लागू केले जाणार आहेत. पण नवीन वर्षाच्या सुरुवातीला सरकारमार्फत सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली खबर देखील आहे, जी ऐकून तुम्ही आनंदित व्हाल. रेशनच्या धान्य वाटपामध्ये होणारा गैरव्यवहार, अपात्र नागरिकांनी रेशन घेणं व रेशन संबंधी इतर गोष्टींच्या पार्श्वभूमीवर सरकारने नियमांमध्ये अगदी बदल केलेले आहेत. रेशनच्या बाबतीत नवीन सरकारी नियम लागू करण्यात आलेले आहेत, जे अतिशय कडकही आहेत आणि ज्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2024 पासून अगदी मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहे. तर रेशन कार्डच्या बाबतीत कोणत्या नियमांमध्ये बदल होतोय त्याची सविस्तर माहिती आज व्हिडिओमध्ये आपण घेतोय. तुमच्याकडे कोणतंही रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ पाहणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. रेशन कार्डच्या बाबतीत 1 जानेवारी 2024 पासून होणारे काही बदल आणि एक अतिशय आनंदाची बातमी आज व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेतोय. आर्थिक परिस्थिती जी काय लोकांची आहे तर ती अगदी खालवलेली आहे. जी जनता गरीब आहे, ज्या जनतेला खरंच रेशन धान्याची गरज आहे, त्या लोकांसाठी रेशन कार्डच्या मार्फत सवलतीच्या दरात तसेच मोफत धान्य देण्याची तरतूद रेशन कार्डद्वारे करण्यात येते. पण जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही तुम्ही जर मोफत रेशन कार्डवरनं घेत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तसेच आधार कार्डला रेशन कार्ड जर लिंक झालेलं नसेल तर तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं का? वन नेशन आणि वन राशन कार्ड ही जी काय केंद्र शासनाची योजना आहे त्यामार्फत रेशन कार्डच्या बाबतीत कोणती मोठी खुशखबर आहे. खरं तर राशनवर मिळणारं धान्य हे अतिशय गरीब व गरजू लोकांसाठी असतं.
पण ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती ही खूप चांगली असताना देखील ते मोफत किंवा सवलतीच्या दरावर राशन घेत आहेत. तर यामुळेच सरकारने त्या लोकांना आवाहन केलं होतं की जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही तुमचं जे काय रेशन कार्ड आहे तर ते सरेंडर करावं, तहसील कार्यालयामध्ये ते जमा करावं. अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल आणि जे तुम्ही राशन मोफत घेतलेलं आहे किंवा सवलतीच्या दरावर घेतलेलं आहे तर त्याचा पूर्ण दंड देखील आकारला जाईल. सरकारच्या निकषानुसार तुमची आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल, म्हणजेच तुम्ही स्वतःच्या उत्पन्नावर 1000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट, फ्लॅट किंवा घर बांधलेलं असेल, तुमच्याकडे जर 4 चाकी गाडी असेल, ट्रॅक्टर असेल, तुम्ही जर गावात राहत असाल तर तुमच्या जे काय कुटुंबाचं उत्पादन आहे तर ते 2 लाख रुपये, जर शहरात राहत असाल तर कुटुंबाचं उत्पन्न 3 लाख रुपयापेक्षा जास्त, तर सरकारी नियमानुसार तुम्ही रेशन कार्डावर कुठलंही धान्य सवलतीच्या दरात किंवा मोफत घेतलं नाही पाहिजे. सरकारने असंही आवाहन केलेलं आहे की तुम्ही तुमचं रेशन कार्ड हे तहसीलदार कार्यालयामध्ये सरेंडर केलं पाहिजे, अन्यथा तुमच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश देखील सरकारने पूर्वी दिले होते. पण येणाऱ्या काळामध्ये यावर अगदी कडक कारवाई करण्यात येणार आहे. दुसरा जो रेशन कार्डाच्या बाबतीत नियम आलेला आहे तर तो अशा एका गोष्टीसाठी आला आहे की बऱ्याच वेळा एकापेक्षा जास्त जे काय रेशन कार्ड आहे तर ते लोकांकडे आहेत. अनेक लोक असे आहेत की ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त म्हणजे 1, 2 किंवा 3 रेशन कार्ड आहेत. बऱ्याचशा लोकांचे जे काय पत्ते आहेत म्हणजे ते एका ठिकाणी राहतात त्यानंतर ते दुसरीकडे जातात, तर त्यांच्याकडे जुन्या ठिकाणचं देखील म्हणजे पत्ता बदलला तरी ते रेशन कार्ड शिफ्ट करत नाही किंवा एक करत नाही. तर अशा वेळेस त्यांच्याकडे जास्त रेशन कार्ड असतात आणि त्यामुळे ते जास्तीचं धान्य घेत असतात, ज्यामुळे जे गरजू लोक आहेत त्यांना धान्य मिळत नाही असं निदर्शनास आलेलं आहे. तर यामुळेच यावर देखील कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले होते. मग म्हणूनच तुमच्या आधार कार्डला रेशन कार्ड हे लिंक करणं हे अनिवार्य केलं होतं. अजूनही ज्या लोकांनी रेशन कार्डला आधार कार्ड लिंक केलेलं नाही आहे त्यांच्यासाठी 1 जानेवारी 2024 नंतर त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते. पूर्वी रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची जी शेवटची तारीख होती ती 30 जून 2023 होते. त्यानंतर मुदत वाढ दिली 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आणि आता शेवटची मुदत वाढ याच्यामध्ये देण्यात आलेली आहे ती म्हणजे 31 मार्च 2024 पर्यंत तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. तोपर्यंत तुम्हाला रेशन मिळेल, पण 31 मार्च 2024च्या नंतर तुम्हाला कुठलंही रेशन कार्डवर मिळणार नाही जर तुम्ही आधार कार्ड लिंक केलेलं नसेल. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी काय बातमी आहे तर कोरोना नंतर मोफत राशन कार्डवर जे काय धान्य आहे तर ते मोफत वाटप सुरू करण्यात आलं होतं. PM गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पूर्णतः मोफत 5 किलो धान्य हे राशन धारकाला देण्यात येत होतं. 80 कोटी भारतीय लोकांना याचा फायदा झालेला आहे आणि सूत्रांकडून अशी शक्यता वर्तवली जात आहे की हे मोफत मिळणारं धान्य 2028 पर्यंत मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. जर 2028 पर्यंत मोफत धान्य जर त्या ठिकाणी मिळालं तर ही खरंच खूप आनंदाची बातमी असणार आहे असं देखील भरपूर लोकांचं मत आहे. तर ह्या होत्या रेशन कार्डच्या संदर्भात येणाऱ्या काही पुढील वर्षामध्ये येणारे काही नियम. असा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता. ज्यांना कोणाला रेशनिंग कार्डविषयी अधिक माहिती असेल म्हणजे पाहिजे असेल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व व्हिडिओ शेअर करत राहा, जेणेकरून मला आणि व्हिडिओला कमेंट करत राहा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवण्याला स्फूर्ती मिळते, म्हणजे एक आनंद उत्साह मिळतो. तर सगळ्या प्रेक्षकांचे आभार, धन्यवाद. जय महाराष्ट्र मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.